स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विनायक म्हणतो की ज्योती, तू हे जे काही वागतीयेस ते बरोबर नाही. त्यावर विभावरी म्हणते की विनायक, तू काहीही समजवायला जाऊ नकोस तिला. आणि काय ग ज्योती, अभ्यास सोडून रात्रीच्या पार्ट्या करायच्या, रात्री रात्री बाहेर जायचं, हे काय खूळ घातलेस डोक्यात? प्रदीप विभावरीवर ओरडतो आणि म्हणतो की विभावरी, आई आहेस ना तू तिची, मग मुलीवर साधं लक्ष नाही ठेवता येत? करतेस काय दिवसभर तू? सर्वजण प्रदीपकडे बघू लागतात तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की अरे प्रदीप, तू विभाला काय बोलतोयस? ज्योतीला समजावून सांगण्याऐवजी तू विभालाच बोलतोय. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? शांतनू म्हणतो की विभा काकूचा काय दोष आहे प्रदीप काका? प्रदीप काका, अरे ती सुधारत नाहीये, तिला कळायला नको का? लहान आहे का ती आता? त्यावर ज्योती म्हणते की एक्झॅक्टली, लहान आहे का मी आता? मी आता मोठी झाली आहे, मला कळतं सर्व. आणि गेले असते पार्टीला तर काय झालं असतं ग? पार्टीबरोबर अभ्यास मॅनेज करेल असं म्हटलं होतं मी, एक्झाम मॅनेज करेल असं नव्हतं म्हटलं. नाही, पण हिला तर इशू क्रिएट करायचाच आहे ना. हिची हॉबीच आहे इशू क्रिएट करणं. विनायक मनात म्हणतो की हुशार आहे माझी बहीण, करेक्ट आहे तिचं, हिला नको तिथे नाक खुपसायची सवयच आहे. शांतनू ज्योतीला म्हणतो की नाही ज्योती, आम्ही एवढं समजून सांगूनसुद्धा तुला कळत नाही, तरीही तू पार्टीला जायचं हेच सांगतेस. तुला माहिती आहे ना अशा पार्टीमध्ये काय काय होतं ते? न्यूज बघतेस ना तू? अभ्यास सोडून फक्त पैसा आहे म्हणून ह्या गोष्टी करणं, याला काही मोठेपणा म्हणत नाही. जरा पल्लवीकडे बघ, ती सर्व घर सांभाळते, सर्व कामे करते आणि मग अभ्यास करते. गीताकडे बघ, ती एवढी लहान असूनसुद्धा किती समजूतदार आहे. नाही, याआधी पण मी तुला बऱ्याच वेळा ओरडलोय, पण मोठी आई असं म्हणतात शांतनू थांबतो आणि म्हणतो की ॲक्च्युली मोठ्या काकूनेच तुला पाठीशी घातलंय. त्यांनी जे काही केलं त्याची शिक्षा त्यांना मिळतेय, तू तसं करायला जाऊ नकोस. विभावरी म्हणते की आजपासून पार्टी, फिल्म, फ्रेंडसोबत चिल करणं बंद. परीक्षा होईपर्यंत फक्त अभ्यास. आणि इथून पुढे मोठ्यांशी आदराने वागायचंस. आगाऊपणा जर केला तर गाठ माझ्याशी आहे, हे नेहमी लक्षात ठेव. आणि त्याआधी पल्लवीची माफी माग. त्यावर पल्लवी म्हणते की विभा काकू, सॉरी म्हणायची काही गरज नाही आहे. ती चुकत होती, तिची काळजी वाटली म्हणून मी बोलले, एवढंच. यावर विभावरी म्हणते की पण कसं बोलायचं हे तिला समजलंच पाहिजे. विभावरी म्हणते की काय सांगितलं मी ज्योती, माफी माग तिची. गीता म्हणते की अगं ज्योती, आपलं जर चुकलं असेल तर सॉरी म्हणायचं, आणि आई एवढं सांगतीये तर ऐक तिचं. ज्योती म्हणते की गप्प बसा. मेघना म्हणते की ज्योती, अगं मोठे आपल्या भल्याचाच विचार करतात, आणि सॉरी म्हणून विषय संपून टाक ना गं. तेव्हा ज्योती चिडते आणि म्हणते की इनफ. ती प्रचंड रागवलेली असते आणि तशीच तिथून निघून जाते. तर इकडे बाहेर प्रदीप वाट बघत बसलेला असतो. विनायक तेवढ्यात तिथे येतो. प्रदीप म्हणतो की अरे किती वेळ? तेव्हा विनायक म्हणतो की सॉरी काका, जरा कॉल चालू होता. बरं, तू मला असं अचानक का बोलवलं? परत ज्योतीचं काही? प्रदीप म्हणतो की ज्योतीचं काय रे, ते नेहमीच आहे, मी मॅनेज करेल. तू मला जे काम करायला सांगितलं होतं ना, त्या संदर्भात बोलायचं होतं. यावर विनायक म्हणतो की काम म्हणजे बाबांविरुद्धचे असलेले पुरावे, ते सापडले तुला? प्रदीप सांगतो की दादानी जिथे जिथे पैशांचे घोटाळे केलेत ना, त्या सगळ्या फाईल्स मी शोधून काढल्या. हवं असेल तर मी देऊ शकतो. विनायक मनात म्हणतो की क्या बात है प्रदीप काका, तू तर कमालच केलीस. बाबा आता तुम्हाला माझ्या मार्गातून कसा कायमचा बाजूला करतो ते बघाच. विनायक म्हणतो की शिक्षणासारखं एवढं पवित्र काम त्यातसुद्धा माझ्या वडिलांनी अफरातफर केली. मला खूप वाईट आणि गिल्टी वाटते माहिती आहे. यावर प्रदीप म्हणतो की हे बघ, मला तुझी भावना कळतीये. जर आपल्याला हे सगळे पुरावे उघड करायचे असतील ना, तर त्या सगळ्या फाईल्स आपल्याला पहिल्यांदा ताब्यात घ्याव्या लागतील. मी उद्या जाऊन कॉलेजमध्ये. तेव्हा विनायक म्हणतो की नाही नाही नाही, उद्या कशाला, आपण आत्ताच जाऊया कॉलेजमध्ये. जर कॉलेजमध्ये फाईल्स आहेत तर लगेच ताब्यात घेऊयात. अरे म्हणजे कसं आहे की तू एवढे कष्ट केले, उगीच वाया जायला नको म्हणून म्हटलं. विनायक लगेच गाडी काढतो. विनायक गाडीत बसायला जातो, परंतु प्रदीप तिथेच थांबलेला असतो. विनायक मनात विचार करतो की हा असा इथे का थांबलाय. तो प्रदीपला म्हणतो की काका चल ना. प्रदीप म्हणतो की हो जाऊयात आपण, पण मी तुझं एवढं मोठं काम केलंय, त्या बदल्यात मला काय मिळणार? प्रदीप मनात विचार करतो की मी लाच मागतोय असा संशय तर याच्या मनात आला नाहीये ना. नंतर प्रदीप म्हणतो की अरे पार्टी वगैरे देशील की नाही, मी एवढ्या संस्थेसाठी झटतोय. तेव्हा विनायक म्हणतो की अरे पार्टी नक्की करूयात. खरं तर हा विषय पार्टी करायचा नाही आहे, पण ठीक आहे, चांगलं काम तर होतंय हातून.
आणि मग प्रदीप गाडीत बसायला जातो. विनायक मनात विचार करतो की प्रदीप काका कामाचा माणूस आहे, ह्याला खिशात ठेवायला हवं आणि हा बरोबर माझ्या खिशात राहील. तर सकाळ झालेली असते आणि पल्लवी अभ्यास करता करता झोपी गेलेली असते. शांतनू उठतो. तो मनात विचार करतो की ही अशीच झोपली वाटतं, रात्री अभ्यास करता करता झोपली. शांतनू हळूच पल्लवीच्या हातातलं बुक ओढतो. तिला बघून शांतनू मनात विचार करतो की किती कष्ट घेतलेत तिने, गेल्या काही दिवसांपासून किती धावपळ केली आहे तिने, घरातल्या खऱ्या शत्रूंचा चेहरा समोर आणण्यासाठी किती कष्ट घेतलेत तिने, किती सोसलंय. आधी तिच्यावर हल्ला झाला, तिला किडनॅप केलं, तिला एवढा त्रास का झाला तर माझ्यामुळे. नवरा असूनसुद्धा मी तिच्यावर विश्वास ठेवला नाही, त्यासाठी ती पुरावे गोळा करत होती आणि त्यात ती मरणाच्या दारापर्यंत जाऊन पोहोचली. असं म्हणून शांतनू पल्लवीच्या हातावर हात ठेवतो. पल्लवीला लगेच जाग येते. शांतनू पटकन डोळ्यातले पाणी पुसतो. पल्लवी विचारते की काय झालं शांतनू. शांतनू म्हणतो की काही नाही. पल्लवी म्हणते की काही नाही कसं, काहीतरी तरी आहे. तुमच्या मनात अजूनही तेच विचार चाललेत ना. अहो किती त्रास करून घ्याल स्वतःला. तेव्हा शांतनू म्हणतो की होऊ दे मला त्रास. तू आजपर्यंत सतत फक्त माझाच विचार करत आलीस. काय काय सहन केलंयस तू माझ्यासाठी. आज तरी मला तुझा विचार करू दे. शांतनू खाली बसतो आणि पल्लवीला म्हणतो की पल्लवी आय एम सॉरी. आजपर्यंत तुला झालेल्या सगळ्या त्रासाबद्दल मी तुझी मनापासून माफी मागतो. एक चांगला मुलगा तर मला होता आलं नाही कधी, पण एक चांगला नवराही नाही होऊ शकलो. पल्लवी म्हणते की असं काही नाही आहे, तुम्ही का असं अचानक. शांतनू म्हणतो की पल्लवी बोलू दे मला, खरंच खूप चुकलंय माझं. आपल्याच घरातले माणसं किती वाईट आहे हे कळल्यानंतर तू मला डायरेक्टली येऊन सांगू शकली असती, पण तू नाही सांगू शकली कारण तो विश्वास मी तुला नाही देऊ शकलो. तू कितीतरी वेळा मला सांगण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मी तुझं ऐकलंच नाही. मी तुझ्यावर विश्वासच नाही ठेवला. मी फक्त त्या दोघांचंच ऐकत राहिलो, तुझं कधी ऐकूनच नाही घेतलं. तू धडपडत राहिली अगदी मरणाच्या दारापर्यंत. खूप मोठं काम केलंयस तू. तेव्हा पल्लवी म्हणते की अहो पण मी हे सर्व तुमच्यासाठी आणि घरातल्यांसाठीच केलं. शांतनू म्हणतो की हो, ज्यांच्यावर आपल्या घराची जबाबदारी होती माणसं आपल्या घराला आणि घरातल्या माणसांना तोडायचा प्रयत्न करत होती आणि तू घर जोडायचा. पल्लवी, आजपर्यंतच्या झालेल्या चुकांबद्दल, तुला झालेल्या त्रासाबद्दल, तुझ्यावर झालेल्या अन्यायाबद्दल मी तुझी मनापासून माफी मागतो. आय एम रिअली सॉरी. आणि घरातल्या माणसांना त्यांचं सुख परत मिळवून दिल्याबद्दल थँक्यू सो मच. पल्लवी म्हणते की शांतनू तुम्ही आधी उठा बरं. अशा प्रत्येक गोष्टी बोलून दाखवायची काही गरज नाही हो. न बोलताही सगळं कळतं. जे वाईट होतं ते संपलं आता. आणि एवढ्या संकटानंतरही आपल्या प्रेमाने आपल्याला घट्ट बांधून ठेवले हे महत्त्वाचं नाही आहे का. शांतनू म्हणतो की पण माणसांच्या ह्या कारस्थानामुळे हे धागे उसवले गेले असते तर, म्हणजे सत्य माझ्यासमोर आलंच नसतं तर, कदाचित आपल्यातही आईबाबांसारखे गैरसमज झाले असते. आपण एकमेकांपासून दूर गेलो असतो. शांतनू पल्लवीचा हात धरून म्हणतो की पल्लवी, आपण एकमेकांपासून कधीच वेगळं होऊ शकत नाही. तू मला प्रॉमिस कर की इथून पुढे आपल्या दोघांमध्ये कुठलंही सिक्रेट नसेल. जे असेल ते दोघांनी एकमेकांसोबत सगळं काही बोलायचं. प्रॉमिस. तेव्हा पल्लवी देखील त्याला प्रॉमिस देते आणि पल्लवी लगेच शांतनूला मिठी मारते. तर इकडे मोठी आई फोनवर बोलत असते आणि सांगत असते की 2 मसाला डोसा आणि 1 सांबार लवकर पाठवा. आणि गोड काही आहे का हो तुमच्याकडे, शिरा वगैरे नाही आहे का, लवकर पाठवा. असं म्हणून मोठी आई फोन ठेवते. तेवढ्यात मोठे काका येतात. मोठ्या काकांच्या हातात खूप कपडे असतात. ते मोठ्या आईसमोर ते आपटतात आणि म्हणतात, कुर्ते का नाही धुतले, आता मला बाहेर जायचं, कुठला कुर्ता घालू मी. मोठी आई म्हणते की अहो आता एवढे कपडे मी धुऊ, मला नाही जमणार. मगाशी मी गेले होते की कुठे लॉन्ड्रीवाला आहे का ते बघायला, पण इथं नुसते इकडे जा तिकडे वळा असे बोर्ड लिहिलेले आहेत. अहो कुठल्या भागात आणून ठेवले तुम्ही मला. इथे धड दुकानसुद्धा नाही आहे व्यवस्थित. तुम्ही चांगल्या एरियात तरी घर घ्यायचं होतं ना. मोठे काका म्हणतात की हा फ्लॅट राहण्यासाठी घेतलेला नाही आहे. आपल्या मार्गात जे आडवे यायचे ना त्यांना इथं आणून डांबून ठेवायचो आम्ही आणि आम्हाला हवं ते कबूल करून घ्यायचं, फक्त तेवढ्यासाठीच हा फ्लॅट वापरला जायचा. मोठी आई म्हणते की हो काय सांगताय काय, मग आपण काय करतो इथे. पल्लवी आपल्या मार्गातली धोंड होती ना, मग तिला इथे आणून ठेवायला हवं होतं. मोठे काका म्हणतात की हे बघ, तिला कधी आणि कसा धडा शिकवायचा ते नंतर बघूयात. आधी या कुर्त्यांचं काय करणार आहेस ते सांग. मोठी आई म्हणते की मला नाही हा जमणार. तुम्ही एक काम करा, वॉशिंग मशीन घेऊन या, नाहीतर मग एखादी घरकामासाठी बाई ठेवा. मोठे काका म्हणतात की घरकामाला बाई, तुझाच विरोध होता ना घरकामाला बाई ठेवण्यासाठी.
म्हणून तर त्या मेघना आणि विभावरीला सारखं कामाला लावत होतीस. त्या पल्लवीने घरकामाला बाई काढण्याचा विषय ठेवला तर तू घर डोक्यावर घेतलं होतंस. खरंच तुझं वागणं कठीण आहे. तू कधी काय वागशील याचा भरोसाच नाही. तुझे खायचे दात वेगळेत आणि दाखवायचे वेगळे. मोठी आई म्हणते की पुरे आता. तेव्हा मोठे काका तिथून निघून जातात. तर इकडे विभावरी ग्लासमध्ये पाणी ओतत असते, परंतु तिचं त्यावर लक्षच नसतं. तिला ज्योतीबद्दलच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. पाणी ग्लासच्या बाहेर चाललेलं असतं. शांतनू आणि पल्लवी देखील तिकडनं येत असतात. नंतर मेघना येते. मेघना विभावरीला सांगते. विभावरी म्हणते की मोठ्या का जाऊबाई घरात नाही आहे हे लक्षातच येत नाही ना, आणि मोकळेपणाने असं जगायची आपल्याला सवयच नाही आहे. तेवढ्यात शांतनू म्हणतो की गुड मॉर्निंग काकू. विभावरी देखील गुड मॉर्निंग म्हणते. शांतनू विचारतो की काय मग आज स्पेशल. तेव्हा विभावरी म्हणते की काही स्पेशल नाही, नेहमीचंच आहे. आता मेघनाने विनायकसाठी काही स्पेशल केलं असेल तर मला नाही माहीत. हां. तेव्हा सर्वजण जेवायला बसतात. विभावरी म्हणते की तुम्ही सर्वजण बसा, मी पटकन चहा घेऊन आले. शांतनू म्हणतो की काकू 1 मिनिट, तुम्ही दोघीही बसा ना आमच्यासोबत ब्रेकफास्ट करायला. मेघना म्हणते की आम्ही. तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू अगदी बरोबर बोलताय, तुम्ही बसा ना, आपण सर्वजण एकत्र नाश्ता करूयात. तेव्हा विनायक म्हणतो की बरोबर बोलतोय तो. तू मेघना तू ये इथे बस. प्रभाकर सर म्हणतात की चांगली कल्पना आहे, बसा ना. विभावरी म्हणते की अरे पण आम्ही तर नेहमी. शांतनू म्हणतो की विभा काकू, याआधी काय चालू होतं आणि कशामुळे चालू होतं हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. जे झालं ते आपण विसरून जाऊयात आणि आता सगळं बदललं आहे तर आपण देखील बदलून जाऊयात. कोणी आधी कोणी नंतर असं नको, तर आपण एकत्रच बसूयात. आणि मग विभावरी, पल्लवी आणि मेघना सुद्धा नाश्ता करण्यासाठी बसतात. सर्वजण अगदी आनंदाने नाश्ता करत असतात. विनायक म्हणतो की आपण सर्वजण इथे जमलो तर मला तुम्हाला एक विषय सांगायचा आहे. त्या दिवशी पल्लवीने आईबाबांचे उद्योग आपल्या सर्वांसमोर आणले. मला अभिमान वाटतो तिचा. त्याचबरोबर आईबाबा जे काही वागले त्याचं मला खूप गिल्टी वाटतंय. म्हणजे या घरात राहूच नाही असं वाटते, पण तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी मी थांबलोय. प्रदीप काका प्लीज फाईल्स आणतो. प्रदीप फाईल्स आणायला जातो. सर्वजण एकमेकांकडे बघत असतात. विनायक म्हणतो की त्या दिवशी मी विचार करत बसलो होतो की आईबाबांनी घरची सत्ता मिळवण्यासाठी एवढे क्राईम केले, मग आपल्या संस्थेतही फ्रॉड केलेच असतील. ते फ्रॉड शोधण्यासाठी मी प्रदीप काकाची मदत घेतली आणि यू नो वॉट, त्या सगळ्या फाईल्स आम्हाला मिळाल्या. हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. शांतनू त्या फाईल्स बघतो आणि म्हणतो की बाबा, आपल्याला संचालक पदाची लवकरात लवकर मीटिंग घ्यायला हवी. पुरुषोत्तम सूर्यवंशी यांचा आपल्या संस्थेशी असलेला संबंध आजच्या आज तोडायला हवा. संचालक पदाची मीटिंग चालू असते. सर्वांना त्या फाईल्स दाखवल्या जातात. शांतनू म्हणतो की आता सर्व क्लिअर आहे. मला असं वाटतं की आता पुरुषोत्तम सूर्यवंशी यांना कमिटीमधून बाहेर काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात यावा. तर इकडे मोठ्या काकांना एक कुरिअर आलेलं असतं. मोठे काकांना कमिटीमधून काढल्याचं ते पत्र असतं. मोठे काका मोठ्या आईला म्हणतात की आपला सगळा ऐशोआराम संपलाय, मला आता संस्थेतून काढून टाकले. हे ऐकल्यावर मोठ्या आईला सुद्धा धक्का बसतो. तर मित्रांनो, कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते अर्जुन धानवे, द्राक्षा खंडकर, प्रथमेश, स्वाती राऊंदळ, पूजा कांबळे, सुमन धेंडे, शैला मांडगे, धनश्री देशमाने, अपर्णा मायेकर, अर्जुन धानवे, द्राक्षा खंडकर, मयूर साल्वे, सुनीता जोसालकर, मंगेश कदम, मुकुंद कुलकर्णी, वैशाली देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, रिॲक्शन, दीपक गायकवाड, मनीषा जाधव, अनुष्का गलत, नीलम गीते, निलेश वाजे, योगेश मेश्रम, जयश्री भालेराव, फॉर्च्युनर अँड थार, जयश्री भोलंदे, अश्विनी भुगडे, महादेव माने, रुजाल नायक, अजय वाघमारे, अजय वाघचौरे, चेतन डावरे, प्रीती डावरे, निकिता साल्वी, आराधना गजबे, अनुया भात, निर्मला लोखंडे, अर्चना रामाई, द परब, प्रवीण पाटील, जयश्री भानकर, मोनिका वरपे, सार्थक सागर, अलका राजमाने, संध्या घाडगे, योगेश टोनसाली, सुधाकर सोनार, तेजस सावंत, श्रीराम ठाकूर देसाई, मंगल गांजवे, ज्ञानेश्वर आचारी, संगीता राऊत, शालिनी, राहुल माने, वैभव कुष्ते, उज्ज्वला वाडकर, मुकुंद कुलकर्णी, आनंद केसवानी, कैलास जाधव, रवी कवडे, विनीता, चंद्रशेखर भातवाडेकर, आरजे घाटगे सारकर, नूतन कदम, गीता चंदेर, बीना परांजपे, रंजना घाडगे, द्राक्षा खंडकर.